सुरभी जरा चिंतित होऊन तिची लहान जाऊ नेहाला म्हणाली, काय नेहा, मी कालच फोन करून आईला घेऊन जाण्यासाठी सांगितलं होतं. पूर्ण दिवस निघून गेला, पण ते अजूनही आईला घ्यायला आले नाहीत. असं कुठे होतं का? मागच्या महिन्यात आई माझ्याकडे यायची होती तेव्हा मी महेशला सकाळी 8 वाजता घ्यायला पाठवलं होतं. अहो ताई, तुम्ही का रागवताय? ते त्यांच्या आईला घ्यायला येणारच होते, पण अचानक त्यांना मुलांच्या शाळेतून फोन आला की आज पालकांची मीटिंग आहे म्हणून त्यांना तिकडे जावं लागलं. आज नाही तर उद्या घेऊन जातील आईला. तुम्ही एवढं टेन्शन का घेताय? मग आता तुझ्या शाळेची मीटिंग संपलीच असेल. भाऊला सांग की येऊन आईला घेऊन जा. आणि आपण काही वेगळ्या शहरात राहत नाही, आपल्या दोघांचे शहर एकच आहे. प्रवासासाठी असा किती वेळ लागतो? मी आईला एक दिवसही जास्त ठेवू शकत नाही. जर मी त्यांना आणखीन एक दिवस माझ्याकडे ठेवले तर समजून घ्या की जेव्हा आईंचे 4 महिन्यानंतर माझ्याकडे येण्याची वेळ येईल तेव्हा मी त्यांना 1 दिवसानंतरच माझ्याकडे बोलवेन. ठीक आहे ताई, मी त्यांच्याशी बोलते आणि त्यांना सांगते की जर वेळ असेल तर ते लगेच आईला घ्यायला येतील. तुला काय म्हणायचं आहे? त्यांच्याशी बोलते म्हणजे? ते काही मला माहीत नाही. भाऊला सांग की आत्ताच आईला न्यायला या. आम्ही 4ही भावांनी एकत्र बसून ठरवलं होतं की आईला महिनाभर सोबत ठेवायचं, तर मग मी 1 दिवस जास्तीचा तरी का ठेवायचं? एवढं बोलून सुरभी फोन कट करते आणि कॉन्फरन्समध्ये तिच्या 2 मोठ्या जाऊबाईंना फोन करते आणि म्हणते, ताई, आज 1 महिना पूर्ण झाला आणि असाही हा महिना 31 दिवसांचा होता. मी आईला 1 दिवस माझ्याकडे आधीच जास्त ठेवलं. आज 1 तारखेला माझ्या लहान जाऊला पहाटेच यायचं होतं, पण ते अजून आईला घ्यायला आले नाहीत. संध्याकाळचे 7 वाजले. असं कुठे चालतं का? या महिन्यात दोघींचा नंबर नसल्याने दोन्ही जाऊबाई फोनवर गप्प बसून ऐकत होत्या. अरे सुरभी, तूच काय ते बघ, मला घरात खूप कामं आहेत. तर दुसरी जाऊ म्हणते की सुरभी, आज माझ्या घरी पाहुणे येणार आहेत, त्यामुळे मला त्यांच्यासाठी जेवण बनवायचं आहे. मी पण फोन ठेवते. असं म्हणत दोन्ही जावा फोन ठेवतात. दाराबाहेर बसलेल्या विमलजी आपल्या सुनेंचं बोलणं ऐकून उदास होतात. आज आपल्या 4ही मुलं आणि सुनांनी प्रत्येकी 1 महिना कसा वाटून घेतला आहे. 1 दिवसही जर मी सुनेकडे जास्तीचा काढला तर तिला मी ओझं वाटू लागते. तेवढ्यात सुरभी तिच्या खोलीतून बाहेर येते आणि विमलजींना त्यांच्या दरवाजाजवळ पाहून ती ओरडते आणि म्हणते की तुम्ही इथे माझ्या दाराबाहेर का बसलेले आहात? तुम्ही इथे बसून गुपचूप माझं बोलणं ऐकत होत्या का? असं करताना तुम्हाला लाज नाही वाटत? सुनबाई, मी तुझं बोलणं ऐकण्यासाठी इथे बसले नव्हते. मला तुझ्याकडे काही काम होतं म्हणून आले होते. तू फोनवर बोलत होतीस म्हणून मी जमिनीवर खाली बसून तुझ्या येण्याची वाट बघत होते. तुमचं माझ्याकडे काय काम आलं होतं? तुम्ही तुमच्या स्टोर रूममध्ये माझ्या येण्याची वाट बघू शकत नव्हत्या का? जेव्हा माझं फोनवर बोलणं झालं असतं तेव्हा मला सांगितलं असतं काय काम होतं ते. आता बोला, काय काम होतं माझ्याकडे? सुनबाई, तुम्हाला दुपारी जेवायला दिलं नव्हतंच ना? माझ्या वाट्याचं जेवण बनवलं होतं, पण अजूनपर्यंत धाकटा मुलगा मला न्यायला आला नाही. तो आज येईल की नाही माहीत नाही. मला काहीतरी खायला दे. मी सकाळी फक्त नाश्ता केला होता. मला खूप भूक लागली आहे. पूर्ण दिवस गेला आहे. म्हणून काय झालं? जर तुम्ही 1 वेळचं अन्न खाल्लं नाही तर तुम्हाला काही होणार नाही आणि तुमच्या शरीराकडे बघून असं वाटत नाही की तुम्ही जेवल्या नाहीत. चांगल्या मजबूत तर दिसत आहात. हे घ्या, तुमच्या नातवाच्या टिफिनमधून अर्धा पराठा परत आला होता. हेच लोणच्यासोबत खाऊन घ्या. मी आता तुमच्यासाठी काही वेगळं जेवण बनवणार नाही, कारण आत्ताच नेहासोबत बोलणं झालं आहे. तासाभरात माझा लहान धीर तुम्हाला न्यायला येईलच. आता त्यांच्याच घरी जाऊन जे खायचं आहे ते खा. विमलजी टिफिनमधून अर्धा पराठा लोणच्यासोबत खाऊ लागतात. इथे सुरभी स्वतःसाठी आणि मुलांसाठी जेवण बनवते, पण विमलजींसाठी स्वयंपाक करत नाही. धाकटा मुलगा आला तोपर्यंत रात्रीचे 8 वाजले होते. सुरभीने सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. बरं झालं, म्हातारी निघून गेली. आता 3 महिने पाय मोकळे करून आरामात राहीन. विमलजी आशेचा किरण घेऊन तिची दुसरी सून नेहा यांच्या घरी गेली. संध्याकाळी नेहा आपल्या मुलांना जेवण भरवत होती. विमलजी जेव्हा तिच्या 3ऱ्या मुलगा आणि सुनेच्या घरी पोहोचल्या तेव्हा फॉर्मॅलिटी म्हणून सुनेने
एक कप चहा तयार केला आणि त्यांना दिला. त्यानंतर थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर तिच्या 6 वर्षाच्या मुलाला घेऊन म्हणाली, आई मी रिंकूला झोपवायला जात आहे. झोपवले नाही तर सकाळी शाळेत जाण्यासाठी लवकर उठणार नाही. अरे बेटा, इतक्या दिवसांनी मी माझ्या नातवाकडे आली आहे. त्याला थोडा वेळ माझ्यासोबत खेळू दे, मग झोपव. आई, आता महिनाभर तुम्ही माझ्यासोबतच राहणार आहात. मग भेटून घ्या तुमच्या नातवाला. काय घाई आहे? महिनाभर तरी कुठे जाणार आहात तुम्ही? विमलजी यांना खूप भूक लागली होती, कारण तिच्या धाकट्या सुनेनेही तिला काही खायला दिले नव्हते. त्या त्यांच्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई मला काहीतरी खायला दे. मग जा, मला खूप भूक लागली आहे. का आई, तुम्ही सुरभीताईंच्या घरी जेवून आल्या नाहीत का? मी तर विचार करत होते की तुम्ही तिथून जेवून आल्या असणार, म्हणूनच मी तुमचं जेवण इथे बनवलं नाही. जर तुम्ही इथे जेवणार होतात तर एक फोन करून कळवलं असतं. आमचं जेवण बनवून खाऊनही झालं आणि आता आमची झोपायची वेळ झाली आहे. सुनेचं बोलणं ऐकून विमलजी स्तब्ध झाल्या की आज यांना 2 वेळचं जेवणही आपल्या मुलाच्या घरी 4-4 वेळा मागावं लागत आहे आणि तरीही त्यांना जेवायला मिळत नाहीये. विमलजींचा आपल्या मुलासोबत राहण्याचा अनुभव खूप कटू होता. सुनेने तिच्या मुलाला खोलीत नेऊन झोपवलंही. मुलगाही त्याच्या टीव्हीवर बातम्या ऐकू लागला. त्या स्वतः स्वयंपाकघरात गेल्या काही जेवण आहे का बघायला, पण सगळी भांडी धुतलेली दिसली. खायला काहीच नव्हते. फ्रीज उघडून पाहिले तर त्यात थोडीशी तांदळाची खीर होती. विमलजी यांनी ती खीर खाल्ली आणि हॉलमध्ये बसलेल्या आपल्या मुलाला विचारलं, बाळा मी कोणत्या खोलीत झोपू? मुलगा आईचे सामान वरच्या खोलीत घेऊन जातो. तिथे 10 बाय 10 ची खोली बनवली होती, ज्यात आधीच इतके सामान होते की पाय ठेवायलाही जागा नव्हती. आई, तुला या खोलीत झोपावं लागेल. आजपासून ही खोली तुझी आहे. खोलीची व्यवस्था पाहून विमलजी म्हणाल्या, या खोलीत मी कुठे झोपणार? त्यात पाय ठेवायलाही जागा नाही. आई, हे सामान एकावर एक ठेवलं की होईल जागा तुला. अशी किती जागा लागणार आहे? आता तुला इतकंही करता येणार नाही का? हे सुद्धा मीच करू का? एक मोठी बॅग एका मोठ्या बॉक्सवर ठेवत मुलगा म्हणाला, हे घे, झाली जागा. आता बाकीचं तू करून घे. आणि इथे चटई ठेवली आहे, ती टाकून घे. पण बाळा, या खोलीत खिडकी नाही, पंखा नाही, खूप जास्त गरम होत आहे. मी या खोलीत कसे झोपणार? खाली एक खोली रिकामी आहे आणि त्यात पंखाही लावलेला आहे. मी त्या खाली असलेल्या खोलीत जाऊन झोपले. विमलजींचे बोलणे खाली उभी असलेली नेहा देखील ऐकते आणि म्हणते, नाही आई, मी ती खोली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी म्हणजेच पाहुण्यांसाठी रिकामी करून ठेवली आहे. जर ती खोली तुम्हाला दिली आणि नंतर कोणी पाहुणे घरी आले तर त्यांना कोठे थांबवणार? आणि तुम्हाला तर 1-2 दिवस थांबायचं नाही, पूर्ण 1 महिना थांबणार आहात. त्यामुळे तुमची राहण्याची व्यवस्था तुम्ही वरच्या खोलीतच करून घ्या. आणि राहिली गोष्ट पंख्याची, तर एक टेबल फॅन पडला आहे, तो दुरुस्त करून उद्या तुमच्या खोलीत लावून देऊ. मुलगा आणि सून आरामात त्यांच्या एसीच्या खोलीत जाऊन झोपले. पण विमलजी रात्रभर झोपू शकल्या नाहीत. त्यांनी त्यांची चटई उचलली आणि छतावर टाकून तेथे झोपल्या. छतावर थोडीफार हवा येत होती, पण डास चावत असल्याने त्यांची हालत खराब झाली होती. सकाळी 5ला त्या खाली आल्या. थोडा वेळ शांत बसल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला आवाज दिला. मुलगा आणि सून डोळे चोळत खोली बाहेर आले आणि रागाने म्हणू लागले, आई, तू सकाळी सकाळी आमची झोप खराब केलीस. आधी पायऱ्यांजवळचं दार इतक्या जोरात वाजवलंस तेव्हाच आमचा डोळा उघडला होता. जेमतेम पुन्हा डोळा लागला होता तेवढ्यात पुन्हा आवाज देऊन उठवलंस. आज उठवलं तर ठीक आहे, पण उद्यापासून 6च्या आधी खाली उतरायचं नाही, कारण आम्ही लोक 6 वाजता उठतो. बाळा, गावात मी नेहमी 5 वाजता उठायचे, त्यामुळे ती सवय अजूनही आहे. गावात जागत असशील, पण हे माझं घर आहे, त्यामुळे तुला माझ्या हिशोबानेच इथे राहावं लागेल. आणि तू 1 दिवसासाठी नाही तर येथे आली आहेस, महिनाभर राहायचं असेल तर स्वतःला बदल. सारखं सारखं 1 महिना हा शब्द आपल्या मुलांकडून आणि सुनेकडून वारंवार ऐकून विमलजी खूप दुःखी झाल्या होत्या. त्यांना असं वाटत होतं की ते त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरावर ओझे बनून आलेले आहेत, ज्याला ते 1-1 दिवस मोजून सहन करत होत्या. त्यांना असं वाटतच नव्हतं की ते त्यांच्या मुलांच्या आणि सुनेचे घर आहे. विमलजी शांतपणे आपल्या मुलांचे त्यांच्यासोबतचे वागणे पाहत होत्या. सगळ्यात धाकट्या सुनेचं वागणं त्यांनी आधीच पाहिलं होतं.
आणि आता दुसऱ्या सुनेकडेही तीच परिस्थिती आहे. एके दिवशी विमलजी आपल्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, मी बरेच दिवस झाले कढी खाल्लेली नाही, खूप खावीशी वाटत आहे. तू म्हणत असशील तर स्वयंपाकघरात जाऊन मीच बनवून घेते. नाही आई, माझ्या घरी कोणीही कढी खात नाही. मला आणि तुमच्या मुलाला देखील आवडत नाही. आणि तुमचा नातू तर नाव ऐकूनच वाकडे तोंड करतो. त्यापेक्षा तुम्हीच आमच्यासोबत छोले भटुरे खाऊन. सुनबाई, छोले भटुरे खूप जड असतात, त्याने माझ्या पोटात गॅस बनतो. कढी नसेल तर काही हरकत नाही, दुधीची भाजी बनवून दे, मी पोळीसोबत खाऊन घेईन. पण त्यांची सून त्यांचं पण ऐकत नाही आणि तिच्या हिशोबाने घरात जेवण बनवते. जेव्हा सगळे एकत्र जेवायला बसतात तेव्हा त्या पाहतात की त्यांच्या सुनेने त्यांच्यासाठी काहीच बनवलेले नाही. जर त्यांनी छोले खाल्ले तर प्रॉब्लेम होतील, त्यामुळे त्यांनी त्यांच्या ताटातून छोले काढले आणि एका वाटीत दूध घेऊन आल्या. तेव्हा सून त्यांच्यावर ओरडून म्हणाली, तुम्ही कोणाला विचारून दूध घेतलं? दूध किती महाग आहे हे तरी माहीत आहे का तुम्हाला? आणि दूध फक्त माझ्या मुलासाठीच मागवते. असं बोलून दुधाची वाटी त्यांच्या हातातून हिसकावून पुन्हा किचनमध्ये ठेवून येते. इच्छा नसतानाही विमलजींना यांना छोले भटुरे खावे लागतात. पण ज्या गोष्टीची त्यांना भीती वाटत होती शेवटी तीच होते. त्यांचं पोट खराब होतं. दुसऱ्या दिवशी त्या त्यांच्या मुलाला सांगतात की बाळा, माझी तब्येत ठीक नाहीये, माझ्यासाठी औषध घेऊन ये. त्यावर सुनबाई अतिशय चिडून म्हणते की जर आधीच आजारी होतात तर तुमच्या लहान सुनेकडेच इलाज करून मग इकडे आल्या असत्या. आता तुम्ही इथे तुम्हाला आमच्याकडे ठेवू आणि तुमच्यावर उपचारही करून. सुनेचे हे बोलणे ऐकून विमलजींच्या डोळ्यात अश्रू आले की आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी त्यांना एका गोळीसाठीही किती काही ऐकून घ्यावं लागत होतं. खूप मुश्किलीने विमलजी त्यांच्या तिसऱ्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी 1 महिना घालवतात. पुढचा महिना सुरू होण्याच्या फक्त 2 महिने आधीच दुसऱ्या नंबरच्या मुलाचा फोन आला की या महिन्यात आईला माझ्याकडे पाठवू नका, कारण आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर फिरायला जात आहोत. मी माझ्या मोठ्या भावाशी बोललो आहे, भाऊ आणि वहिनी घरीच आहेत, म्हणून या महिन्यात आईला त्यांच्या घरी सोडा. पुढच्या महिन्यात आम्ही आमच्या टूरवरून परत आल्यावर पुढच्या महिन्यात आम्ही आईला आमच्याकडे बोलावून घेऊ. जेव्हा मोठ्या मुलाला हे कळले तेव्हा तो म्हणाला, अरे ही काय गोष्ट झाली? आई या महिन्यात तुझ्याकडे येणार होती, मग मी तिला माझ्याकडे कसं बोलावू? आणि माझ्याही मुलांच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. नैना आणि मुलं त्यांच्या मामांच्या घरी जाणार आहेत. मी आता आईला माझ्याकडे बोलवू शकत नाही. ज्यांची पाळी असेल तोच आईला त्याच्याकडे बोलवणार. मी 1 महिना अगोदर आईला माझ्याकडे का बोलावून घेऊ? असे बोलून मुलाने फोन कट केला. येथे 4 सुनांमध्ये भांडण सुरू होते की सगळे एकमेकांना फोन करू लागले. विमलजी ज्या सुनेच्या घरी होत्या ती घाबरते आणि तिच्या दोन्ही जाऊबाईंना फोन करते आणि म्हणते की ते काही मला माहीत नाही. तुम्ही दोघी लवकर ठरवा की आई कुणाकडे येणार आहे, कारण उद्या 1 तारीख आहे. भाऊंना सांगून आईला घेऊन जायला सांगा. सून आणि मुलांची वागणूक विमलजी पासून लपून राहिली नव्हती. सुनेच्या अशा वागण्यामुळे त्या खूप अस्वस्थ झाल्या होत्या. त्या दुःखी होऊन खोलीत येऊन बसल्या आणि जोरजोरात रडू लागल्या. त्यांना आज त्यांच्या नवऱ्याची आठवण येऊ लागली. तुम्हाला जाऊन फक्त 3 महिनेच झाले, तोवर माझे काय हाल झाले आहेत. मुलांनी त्यांच्या आईला एक फुटबॉल बनवला आहे, ज्यामध्ये ना भावना आहेत ना हृदय आहे. विमलजी आज त्यांच्या जुन्या गोष्टी आठवू लागल्या. 4 महिन्यांपूर्वी पर्यंत त्या त्यांच्या गावी खूप आनंदाने राहत होत्या. कशाचीही कमतरता नव्हती. त्यांचे घर 2 खोल्यांचे मातीचे घर असेल तरीही ते मुलांच्या शहरातल्या पक्क्या घरांपेक्षा खूप सुखाने आणि आनंदाने भरलेले होते. विमलजी यांचे पती रामबाबू यांची गावात जमीन होती. त्यात ते स्वतः शेती करायचे आणि शेतीतून मिळालेल्या पैशातून त्यांनी 4ही मुलांना शिकवले. आमच्या 4 मुलांना गावात राहून शेतीची कामे करावी लागू नयेत म्हणून पती पत्नी दोघांनीही त्यांच्या काळात खूप कष्ट केले, जेणेकरून त्यांना आरामदायी नोकरी मिळावी आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळही मिळाले. त्यांची 2 मुलं पोलिसात दाखल झाली. एक मुलगा बँकेत कामाला लागला होता तर दुसरा मुलगा शाळेत शिक्षक होता. 4ही मुलांना सरकारी नोकरी लागली. रामबाबू आणि विमलजी खूप आनंदात होते. मोठ्या थाटामाटात 4ही मुलांची लग्न लावून दिली. घरात 4 सुना आल्या. लग्नानंतर काही दिवसांनी त्या आपल्या पतीसोबत शहरात निघून गेल्या.
पती पत्नी दोघेही गावातच राहिले. एकदा रामबाबूजी विमलजींना म्हणाले, विमल, आता आपली 4ही मुलं शहरात राहतात, तर आपणही आपल्या मुलांसोबत आणि सुनेसोबत शहरात आरामात राहू. पण विमलजींनी त्यावर नकार दिला. आत्तापासून आपण सुनेकडे जाऊन काय करणार? आरामात राहू द्या. जोपर्यंत आपले हातपाय चालत आहेत तोपर्यंत आपण दोघं गावातच राहू. उगाच आपल्यामुळे मुलांना त्रास कशाला? विमल विचार करतोय की आपलं घर कच्च्या मातीचे आहे, त्याला छान पक्के बनवून घेऊ. मग आपण आरामात आपल्या पक्क्या घरात राहू. आणि विमल, तुझ्यासाठीही सोयीस्कर होईल. गावात आईवडील घर बांधत असल्याचं सुना मुलांना कळले तेव्हा ते रागातच म्हणाले, गावात उधळपट्टी करायची काय गरज आहे? 2 कच्च्या खोल्या बांधल्या आहेत, ते तुम्हा दोघांसाठी पुरेसे आहेत. उगाच फालतू खर्च करण्याची गरज नाही. पण रामबाबूजींच्या नशिबाने काहीतरी वेगळंच लिहून ठेवले होते. एके दिवशी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते विमलजींना या जगात एकटे सोडून निघून गेले. रामबाबूजी गेल्यानंतर त्यांची 4 मुलं आणि सुना गावात काही दिवसांसाठी येतात. वडिलांचं 13वं झाल्यानंतर 4ही मुलं अंगणात बसून चर्चा करतात की त्यांच्या वडिलांची गावातील सर्व जमीन विकली पाहिजे, कारण आम्ही शेतीसाठी गावी येणार नाही. 4ही सुनांनी या गोष्टीला सहमती दर्शवली. आता राहिली गोष्ट आईची, तर आपण गावातील घर आणि शेती विकून देऊ आणि आपापसात समान वाटप करून घेऊ. पण आईला कोण सांभाळणार? विमलजींना 4 मुलं आहेत, पण आज 4ही मुलं अंगणात चर्चा करत होते की आईला कोण ठेवणार. विमलजी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होत्या. तेवढ्यात 2 नंबरचा मुलगा आणि सून म्हणाल्या की असं करू, आपण 1 महिना आईला आपल्याकडे ठेवायचं. असंही आपण 4 लोक आहोत. 1 महिना सांभाळल्यानंतर 3 महिन्यांनीच त्यांचा नंबर येईल. सगळेजण हे मान्य करतात. पण जेव्हा मुलं जमीन विकण्यासाठी जातात तेव्हा त्यांना कळतं की वडिलांनी जाण्याआधी जमीन आईच्या नावावर केली आहे. घरी येताच ते आईवर ओरडतात आणि विचारतात की आई, वडिलांनी तुझ्या नावावर जमीन कधी हस्तांतरित केली आणि हे तू आम्हाला सांगितलंही नाहीस. बाळांनो, मी तर त्यांना नकारच दिला होता, पण तुझ्या वडिलांनी जबरदस्तीने जमीन माझ्या नावावर केली. ही गोष्ट ऐकून 4ही मुलं आणि सुना त्यांच्यावर भडकतात. पण आता ते काहीच करू शकत नव्हते. म्हणूनच सगळे ठरवतात की आता आमच्याकडे वेळ नाही. चला, आईला महिनाभर सोबत ठेवू. त्यानंतर जेव्हा आम्ही दिवाळीला येऊ तेव्हा आईच्या नावावर जी काही जमीन आहे ती विकून आम्ही 4ही भाऊ आपापसात पैसे वाटून घेऊ. आणि सर्वप्रथम विमलजींना त्यांच्या धाकट्या सून आणि मुलाकडे घेऊन गेले. सध्या त्या त्यांच्या 2 नंबरच्या मुलगा आणि सून यांच्या घरी होत्या, जिथे त्या मोठ्या कष्टाने दिवस काढत होत्या. त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा पुसून त्या विचार करू लागतात की अजून बरंच आयुष्य काढायचं आहे आणि जर त्यांना त्यांच्या मुलांच्या आणि सुनेच्या घरात असंच जगावं लागत असेल तर हे जिवंत असतानाचं नरक बघण्यासारखं आहे. इथे सर्व प्रकारची बंधनं आहेत. ना सून वेळेवर जेवण देते, ना माझ्या मुलाला आणि सुनेला माझ्याशी बोलायला वेळ आहे. मला काय त्रास आहे हे सुद्धा विचारायला कोणी येत नाही. एकांतात खोलीत बसून रडत असते, पण मुलाला आणि सुनेला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. तेवढ्यात खालून सुनेचा आवाज येतो, अहो आई, तिथे वरच बसून राहणार आहात का? का सामान घेऊन खाली या. विमलजी त्यांचे सामान घेऊन खाली आल्या. पाहिले तर त्यांना न्यायला अजून कोणी आलं नव्हतं. त्यांनी विचारलं, सुनबाई, मोठा मुलगा तर अजून न्यायला आला नाही, मग मी कुणासोबत जाणार? नाही आले तर काय झालं, मी तुम्हाला इकडून तिकडे पाठवण्याचा बंदोबस्त करूच शकते. आज पूर्ण 1 महिना झाला आहे. आता तर तुम्हाला त्यांच्या घरी जावंच लागणार. तुमचा मुलगा तयार होतोय, ते तुम्हाला तुमच्या मोठ्या मुलाच्या घरी नेऊन सोडतील. सुनेचं बोलणं ऐकून विमलजी काही बोलत नाहीत. ते ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी तरळते. 4 मुलं आणि सुना अजूनही. आज त्यांची काय अवस्था झाली होती. जेव्हा मुलं झाली तेव्हा सगळे म्हणायचे की तुम्ही राज्य करा. हेच राज्य करणार असतं का? असो, विमलजी लहान मुलासोबत मोठ्या मुलाच्या घरी पोहोचल्या होत्या. पाहिले तर मोठी सून माहेरी जाण्याच्या तयारीत होती. मुलंही तयार होऊन इकडे तिकडे फिरत होती. त्यांना आधीच कळाले होते
की दीर आईला घेऊन इकडेच येत आहेत. त्यांनीही बाहेरची खोली आधीच साफ करून ठेवली होती. मोठी सून रीना त्यांना म्हणाली की आई, तुमच्यासाठी बाहेरची खोली साफ केली आहे, तुम्हाला त्यातच राहावं लागेल. विमलजींनी आतून संपूर्ण घर पाहिलं, कारण मोठ्या सुनेचं घर खूप मोठं होतं, मात्र बहुतांश खोल्या कुलूप बंद होत्या. सुनबाई, तू घराला कुलूप का लावून ठेवले आहेस? आई, मी माहेरी जात आहे तर घराला कुलूप लावूनच जाणार ना. पण सुनबाई, आता मी आली आहे तर संपूर्ण घराकडे लक्ष देईलच ना. तुम्ही आहात म्हणूनच घराला कुलूप लावून जात आहे. माझ्या पाठीमागे संपूर्ण घरात फिरत राहणार. बिचाऱ्या विमलजी अपमानित झाल्या होत्या, तरीही शांत बसल्या. काही वेळाने विमलजी किचनमध्ये गेल्या तर स्वयंपाकघरातील बहुतांश सामान संपले होते. आजूबाजूला थोडे तांदूळ, पीठ, डाळ पडलेली होती. सुनबाई, स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच गोष्टी संपलेल्या आहेत, मी काय बनवून खाणार? आणि माहेरी फक्त तू आणि मुलंच जाणार आहात. मुलगा आणि मी तर इथेच राहणार. 2 लोकांचे जेवण तयार होईल एवढ्याशा सामानात? आई, मी त्यांना आधीच सांगितले आहे, नाश्ता आणि रात्रीचं जेवण ऑफिसच्या कॅन्टीनमध्येच होईल. घरी जेवण तयार करण्याची गरज नाही. आणि तुमच्यासाठी काही तांदूळ, पीठ आणि डाळ पडून आहेत. डाळ, रोटी, भात बनवून खात राहा. फक्त 10 दिवसांचीच तर गोष्ट आहे. त्यानंतर मी येईन, मगच स्वयंपाकघरातील वस्तू खरेदी करेन. आता सामान विकत घेतले तर सगळं खाऊन पिऊन संपवा, असं म्हणत सुनेने आपली बॅग उचलली आणि तिच्या आईवडिलांच्या घरी निघून गेली. सुनबाई गेल्यानंतर एके दिवशी विमलजी आपल्या मुलाला म्हणाल्या की बाळा, मी गावातून आल्यापासून फक्त 2च साड्या नेसत आहे. एक साडी खिळ्यात अडकली आणि फाटली, मला एक नवीन साडी आणून दे. त्यावर मुलगा रागाने म्हणतो की आई, आधीच घरात खूप खर्च आहेत, त्यावर तुला एक साडी घेऊन देऊ? हे सर्व माझ्याकडून होणार नाही. विमलजी विचार करू लागल्या की मुलांच्या जन्मानंतर जिथे मला स्वतःचा अभिमान वाटायचा की मला 4 मुलं आहेत, तर मला खूप जपतील, माझी खूप काळजी घेतील, मला कोणतीही कमतरता पडू देणार नाही. मात्र इथे 4 मुलं असूनही एक आई त्यांच्यासाठी जड होत आहे. आपल्या आईला दिवसातून 2 वेळचं जेवण देण्यासाठी त्यांना घाम फुटला आहे. आणि मी माझ्या 4 मुलांना वाढवलं आहे. नोकरी आणि पैसा असूनही मुलं आपल्या म्हाताऱ्या आईला आधार देऊ शकत नाहीत. तिच्यासाठी औषध किंवा साडी आणण्यातही त्यांना संकोच होतो. आता खूप झालं, मी हे सर्व सहन करणार नाही. मी माझ्या 3ही मुलांकडे आणि सुनांकडे 1 महिना राहून पाहिलं. आता मला 4थ्या जवळ जाण्याची गरज नाही. मला सगळ्यांचे वागणे समजले आहे. आता मी सून मुलांचा अपमान सहन करणार नाही. विमलजी 1 महिना मोठ्या कष्टाने त्यांच्या मुलांच्या आणि सुनेच्या घरी घालवतात आणि महिन्याच्या शेवटी पुन्हा 4ही सुना एकमेकींना फोन करू लागतात आणि असं वाटतं की त्यांची सासू नाही तर त्यांच्यासाठी काहीतरी मुसीबतच येत आहे. पण विमलजींना आता त्यांच्या दुसऱ्या मुलाकडे आणि सुनेकडे जायचंच नव्हतं. आई, आज तू तयार हो, 1 महिना झाला आहे, तुला आता दुसऱ्या मुलाच्या घरी जायचं आहे. नाही बाळा, मी नाही जाणार त्यांच्या घरी. का, काय झालं? तू का नाही जाणार त्यांच्या घरी? जर आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की तुला 1 महिना सगळ्यांसोबत राहायचं आहे, तर मग मध्येच तुला बोलण्याची काय गरज आहे? विमलजी खूप विचारपूर्वक आपल्या मुलाला उत्तर देतात की कारण जर या लोकांना आत्ता काही सांगितलं तर ते लोक रागवतील आणि मग त्यांनी जे त्यांच्या मनात ठरवलं आहे ते करू शकणार नाहीत. म्हणून त्या शांत होऊन म्हणतात की बाळा, मी विचार करते की खूप दिवसांपासून गावातील घर रिकामे आहे. दिवाळी ही जवळ येत आहे. घरात आणि अंगणात खूप गवत तयार झालं असेल, तिथे जाऊन घराची साफसफाई करून घेते. शिवाय पुढच्या महिन्यात दिवाळीला तुम्ही लोक तेथे येणारच आहात. घर ते स्वच्छ पाहिजे ना. घर स्वच्छ असेल तर राहायलाही बरं वाटेल. सगळेच या गोष्टीला तयार होतात की ही चांगलीच गोष्ट आहे. आईला जवळ ठेवावंही लागणार नाही, कारण त्या गावी जाऊन राहतील. मुलगा पटकन आईला गावी सोडतो. गावातील आपल्या मातीच्या घरात गेल्यावर विमलजी सुटकेचा निश्वास सोडतात आणि हेच त्यांचं खरं घर असल्याचं त्यांना समजतं. या 1 महिन्यात विमलजी एक मोठा निर्णय घेतात. त्यांच्या पतीने गावातील जी जमीन त्यांच्या नावावर केली होती
त्यातून 5 बिघा जमीन त्या विकून टाकतात आणि त्या पैशातून त्यांच्या कच्च्या खोल्यासमोरील अंगणात पडलेल्या जमिनीवर स्वतःसाठी 2 पक्क्या खोल्या बांधतात, ज्यात त्यांच्या स्वतःसाठी सर्व सुखसोयी असतात. गावात लाईटचा प्रॉब्लेम असतो म्हणून एक इन्व्हर्टरही बसवतात आणि एका खोलीत AC तर दुसऱ्या खोलीत कूलर लावलेला होता. विमलजी यांनी स्वतःसाठी गावात असे घर बांधले होते की त्यांच्या एकट्यासाठी भरपूर सुखसुविधांनी भरलेले होते आणि त्यांच्या मुलांच्या आणि सुनांच्या घरापेक्षा खूपच चांगले होते. या सर्व कामात महिना कसा निघून गेला त्यांना कळलेच नाही. दिवाळीच्या 4 दिवस आधी मुलांचा फोन आला की आम्ही 4ही भाऊ गावी येत आहोत. तू घराची साफसफाई व्यवस्थित केली असेलच, आमच्या राहण्याची सोय देखील करून ठेव, कारण तुला तर माहीतच आहे की मुलांना गावी ॲडजस्ट करायला नाकी 9 येतात. शिवाय तुझी जमीनही विकायची आहे, त्यामुळे आठवडा तरी जाईलच. दिवाळीला आठवड्याची रजा घेऊन आम्ही सगळेच तेथे राहायला येत आहोत. विमलजी काहीच बोलल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी मुलं आणि सुना गावात येतात आणि गावी येऊन जेव्हा ते त्यांचे पक्के बांधलेले घर पाहतात तेव्हा त्यांच्या आईवर ओरडतात, हे घर कोणी बांधले आणि एवढा पैसा आला कुठून? जर तुझ्याकडे एवढा पैसा होता तर आम्हाला दिला असतास. गावात फालतू खर्च करण्याची काय गरज होती? तेव्हा विमलजी कडक आवाजात म्हणाल्या की मी माझी 5 बिघा जमीन विकली आहे आणि त्या पैशातून मी स्वतःसाठी हे घर बांधले आहे आणि त्यात सर्व सुखसोयी आणि सुविधाही बसवलेल्या आहेत. बघा तुमच्या डोळ्यांनी, मी माझ्या घरात AC पासून कूलरपर्यंत सगळ्या वस्तू विकत घेतल्या आहेत. कोणतीही गोष्टीची कमतरता नाही. काय आई, तू जमीन विकलीस? तुझी हिंमत कशी झाली जमीन विकण्याची? का जमीन माझ्या नावावर होती आणि मला माझ्या स्वतःसाठी पक्क्या घराची गरज होती. मला आता त्या कच्च्या खोल्यांमध्ये राहायचं नव्हतं, कारण पावसाळ्यात त्या घरात पाणी गळते. म्हणून मी माझी जमीन विकून स्वतःसाठी एक छोटंसं घर बांधले. तुम्हाला का त्रास होतोय? तुमच्याकडून तर मी पैसे घेतले नाहीत ना? आई, हे तू चांगलं नाही केलंस. 4ही मुलं आणि सुना विमलजींवर रागवतात. तेव्हा विमलजी स्पष्ट शब्दात सांगतात की तुमच्या वडिलांनी जमीन माझ्या नावावर केली होती. ती माझी जमीन होती, ती मी विकली. तुम्ही लोक यात माझं काहीच करू शकत नाही. कारण विमलजींच्या मनात कुठेतरी आपल्या मुलांची आणि सुनांची वाईट वागणुकीचे दुःख होते. जेव्हा त्यांना त्यांच्या मुलांच्या घरचे दिवस आठवायचे तेव्हा तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी यायचे. म्हणून त्यांनी ठरवलं होतं की गावी येऊन माझ्या नवऱ्याने माझ्या नावावर जी जमीन ठेवली होती ती जमीन विकून मी माझ्या स्वतःसाठी आरामाचे, आनंदाचे जीवन जगेन. माझे पती खूप पुढचा विचार करणारे होते. त्यांनी माझा खूप चांगला विचार केला होता. जेव्हा त्यांनी माझ्यासाठी इतका चांगला विचार केलाच होता तर मी त्यांचा विचार का म्हणून खराब करून घेऊ? त्यांनी माझ्या म्हातारपणाचा खूप विचार केला, म्हणूनच त्यांनी ती जमीन माझ्या नावावर केली. आता विमलजी जेव्हा त्यांच्या खोलीत जातात तेव्हा मागून त्यांची मुले त्यांचे सामान पक्क्या खोलीत ठेवू लागतात आणि आईला विचारतात की या दुसऱ्या खोलीला कुलूप का आहे? हे पण उघड. तेव्हा विमलजी म्हणतात की हे घर तुमच्यासाठी बांधलेलं नाही. समोर कच्च्या खोल्या आहेत, त्या खोलीत जाऊन तुमचं सामान ठेवा आणि तिथेच जाऊन राहा. का आई, तू स्वतः या नवीन पक्क्या घरात राहशील आणि आम्ही त्या जुन्या मातीच्या कच्च्या खोलीत राहू? तू आम्हाला नक्की काय समजतेस? तेव्हा विमलजी म्हणाल्या, तेच जे तुम्ही लोक मला समजत होते. मी जेव्हा तुमच्या घरी गेले होते तेव्हा तुम्हीही मला अशाच खोलीत झोपायला जागा दिली होती. स्वतः ACच्या खोलीत जाऊन झोपायचे आणि मला वरच्या मजल्यावरच्या स्टोअर रूममध्ये मच्छर चावायचे, तिथे झोपवायचे. आणि आज जेव्हा तुम्ही माझ्या घरी आला आहात तेव्हा मी तुम्हाला स्टोअर रूम देत नाही तर कच्चे घर जे खूप स्वच्छ आहे, जिथे बसायला आणि झोपायलाही जागा आहे, ती खोली देत आहे. जाऊन तुमचं सामान तिथे ठेवा आणि तिथेच जाऊन राहा. आई, काय फालतूच्या गोष्टी बोलत आहेस? ठीक आहे, तुझी खोली नको देऊस, पण ज्या दुसऱ्या खोलीला कुलूप लावले आहे त्याची चावी तर दे आम्हाला. नाही बाळा, मी ती खोली पाहुण्यांसाठी ठेवली आहे, तुमच्यासाठी उघडणार नाही. आईची ही वृत्ती बघून सून आणि मुलगा स्तब्ध झाले, पण आईच्या बोलण्याला त्यांच्याकडे उत्तर नव्हते. पण त्यांनीही त्यांच्या घरात असेच कुलूप लावून ठेवले होते. विमलजींनी त्यांच्या छोट्या स्वयंपाकघरातून जेवण बनवून खायला सुरुवात केली. सोबतच त्यांनी आपल्या लहान लहान नातवंडांनाही जेवायला बनवून घेतले.
जेव्हा त्यांची मुलं आणि सुना त्यांच्याकडे जेवायला आल्या तेव्हा विमलजी म्हणाल्या की मी जेवण फक्त स्वतःसाठी बनवलं होतं, तुम्ही लोक तुमच्या जेवणाचं काय ते बघून घ्या. असंही कच्च्या खोलीत एका बाजूला चूल मांडली आहे. जर तुमच्यापैकी कोणाला चुलीवर जेवण बनवता येत असेल तर स्वतःसाठी जेवण बनवून घ्या. मी तुम्हाला माझ्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करू देणार नाही. आता करणार तरी काय. ते लोक इथे वडिलांची जमीन विकायला गावात आले होते, पण इथे काही वेगळंच घडलं होतं. रिकाम्या पोटी झोपू शकत नव्हते. सासूबाईंनी खूप विनवण्या केल्या, पण विमलजींनी त्यांच्या सुनांना त्यांच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करू दिला नाही. कसेबसे सर्वांनी त्यांचे पोट भरले, पण विमलजींना त्यांना आपल्या स्वयंपाकघरात जेवण बनवू दिले नाही. रात्रीच्या वेळी डासांनी चावल्याने 4ही मुलं आणि सुनांची अवस्था बिकट झाली होती. आपल्या सुना आणि मुलांना अशा प्रकारे त्रासलेलं पाहून विमलजींनाही क्षणभर वाटले की आपल्या मुलांसोबत आणि सुनांसोबत त्या चांगलं वागत नाहीत. त्यांना माझ्या शेजारच्या खोलीत बोलवायला हवं. पण पुढच्या क्षणी त्यांना त्यांच्या मुलाने आणि त्यांच्या घरात विमलजींनी केलेली वागणूक आठवते आणि त्या त्यांची पावले मागे घेतात. आजूबाजूच्या लोकांना जेव्हा कळले की विमलजींच्या सर्व सुना आणि मुलं आली आहेत तेव्हा ते जाऊन त्यांना भेटतात आणि म्हणतात की तुम्ही सगळे आलात, हे खूप चांगलं झालं. आता दिवाळीनंतरच जा आणि आता प्रत्येक सण आईसोबत साजरे करा, कारण आता तुमची आई येथे एकटीच राहायला आहे. आता जेव्हा 4 लोक येऊन त्यांना बोलले तर त्यांना तिथे थांबावंच लागणार होतं आणि तसंही ते सगळे 1 आठवड्याची रजा घेऊन आले होते. परतीचं तिकीटही घेतले होते. इतक्या लवकर परत जाऊही शकत नव्हते. त्यांनी तात्काळ तिकीट बुक करण्याचा प्रयत्नही केला, पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तिकीट उपलब्ध नव्हते. त्यामुळे सर्वांना आपले मन मारून त्या घरातच थांबावे लागले. विमलजींना सकाळी 5 वाजता उठण्याची सवय आहे आणि पूजेनंतर त्यांनी जोरात शंख वाजवला. त्यांचा आवाज ऐकून 4ही मुलं आणि सुना ओरडतच बाहेर अंगणात आले. काय आई, खूप मुश्किलीने झोप लागली होती आणि तू सकाळ सकाळी शंख वाजवून आम्हाला उठवलंस. इतक्या सकाळी सकाळी शंख कोण वाजवतं? बरं, यावर विमलजी कडक शब्दात बोलतात की हे तुमचं घर नाही, माझं घर आहे. जेव्हा मी तुमच्या घरी 5 वाजता उठली होते तेव्हा तुम्ही लोकांनी मला 5 वाजता उठायला मनाई केली होती, पण माझ्या घरी मी माझ्या इच्छेनुसार उठेल आणि तुम्हालाही माझ्या हिशोबानेच येथे उठावं लागेल. विमलजी यांचे बोलणे ऐकून सगळे गप्प झाले, कारण त्यांच्याकडे आईला द्यायला काहीच उत्तर नव्हते. विमलजी तयार होऊन बाजारात जायला निघाल्या तेव्हा मुलांनी विचारलं की कुठे जात आहेस आई, आणि तू घराला कुलूप लावून का जात आहेस? घराला कुलूप लावण्याची काय गरज आहे? तुझ्या घरातून चोरी करायला आम्ही काही चोर नाहीत आणि हे घर आमचंही आहे. का बाळा, माझं घर तुमचं आहे आणि तुमचं घर माझं नाही का? जेव्हा मी तुमच्या घरी आले होते तेव्हा तुझी बायकोसुद्धा सर्व खोल्यांना कुलूप लावून तिच्या माहेरी निघून गेली होती. तेव्हा तर तुला असं वाटलं नाही की माझं घर आईचंही घर आहे असू शकतं. म्हणून विमलजी आपल्या मुलांना धडा शिकवत होत्या, कारण गेल्या 3 महिन्यात त्यांच्या सुना आणि मुलांनी त्यांना 1 भाकरी आणि 1 कपड्यांची तळमळ लावली होती. आपल्या मुलांच्या आणि सुनेच्या घरात त्या खूप रडल्या होत्या. आता आपल्या मुलांच्या आणि सुनेच्या घरात राहूनही त्यांना खूप एकांतात असल्यासारखं वाटत होतं, जसं आजपर्यंत त्यांना कधीही वाटलं नव्हतं की कोणी त्यांचं म्हणणं ऐकूनही घेत नव्हतं. बाजारातून आल्यानंतर विमलजींनी त्यांनी आणलेल्या सर्व सामान त्यांच्या सुना आणि मुलांना दाखवले आणि म्हणाल्या, हे बघा, मी 3000 रुपयांची स्वतःसाठी साडी विकत आणली आहे. 3000 रुपये ऐकून मुलगा चिडला आणि म्हणाला, आई, एवढी महागडी साडी आणली आहेस? म्हातारपणी एवढी महागडी साडी नेसून काय करायचं आहे? संपूर्ण आयुष्यात एवढे महागडे कपडे कधी घातले नाहीस, मग आता का विकत घेतलेस? तुला जराही लाज नाही वाटली फालतू खर्च करताना? विमलजी यांनी मुलांच्या गालावर जोरदार थप्पड मारली आणि म्हणाल्या की तुला लाज नाही वाटली तुझ्या आईला एका साडीसाठी नकार द्यायला? तुझ्यासाठी लाखो रुपये खर्च करशील, पण माझ्यासाठी एक साडी घेण्यास साफ नकार दिला होतास. माझ्या नवऱ्याने खूप लांबचा विचार करून जमीन माझ्या नावावर केली. हे चांगलंच केलं. निदान म्हातारपणात तरी आरामात राहीन आणि मला तुमची गरजही नाही.
माझ्या हातात पैसे असतील तर मी आरामात राहू शकते. मी त्या पैशात सर्व सुखसोयी विकत घेतल्या आहेत आणि गरज पडल्यास मी कुणालाही पैसे देऊन माझी सेवा करवून घेईन. आईचं बोलणं ऐकून मुलांच्या आणि सुनांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण 2च दिवसात त्यांनी आईचे बदललेले रूप पाहिले होते. तेच त्यांना वठणीवर आणण्यासाठी पुरेसे होते. त्यांनाही आता कळून चुकले होते की आईशी भांडण्यापेक्षा एकत्र राहणे चांगलेच आहे. प्रत्येकजण आईची माफी मागू लागतात आणि म्हणतात की आई, आम्हाला माफ कर, आमच्याबरोबर शहरात चल. आता आम्ही तुला शहरात चांगलं ठेवू, तुझी चांगली सेवा करू. आता आम्ही तुला कोणत्याही तक्रार करण्याची संधी देणार नाही. त्यावर विमलजी म्हणतात की आता मला तिथे शहरात यायची काय गरज आहे. मी शहरालाच माझ्या गावी आणलं आहे. माझ्या घरात काय उणीव आहे ते सांगा. आणि जर तुम्हाला माझी सेवा करायची एवढीच इच्छा असेल तर जी सून किंवा मुलगा माझ्याकडे 10-15 दिवस राहतील, मी त्यांना माझ्या जमिनीतून जे काही पैसे येतील त्यातून थोड्याशा पैशांची मदत करेन. पण मी माझे सर्व पैसे कुणालाही देणार नाही. आता अशी परिस्थिती झाली आहे की दर 2 महिन्यांनी एक मुलगा आपल्या मुलासह आणि पत्नीसह आईच्या गावी यायचा, त्यांच्यासाठी जेवण बनवून त्यांची सेवा करायचा आणि त्या बदल्यात विमलजी त्यांना त्यांच्या शेतीतून मिळालेल्या पैशातून मदत करायच्या. म्हणून मित्रांनो, तुमच्याकडे वृद्धापकाळापर्यंत जर काही मालमत्ता असेल तर तुम्ही तुमचे म्हातारपण चांगले घालवण्यासाठी त्याचा योग्य ठिकाणी वापर करू शकता. पुढे ती प्रॉपर्टी तुमच्या मुलांच्या नावावर होईलच, पण जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही सन्मानाने जगा. नाहीतर 4 मुलं आणि 4 सुना असूनही विमलजींचे काय हाल झाले ते आपण पाहिले आहे. पण विमलजींसारखे निर्णय घेणे आजच्या काळात खूप महत्त्वाचं झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.